सुनील तटकरे रायगडचा आका, सुतारवाडीत हत्येचा कट रचला। खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर महेश थोरवेंचा तटकरेंवर गंभीर आरोप। मंगेश काळोखेंच्या हत्येप्रकरणी FIR नोंद, हत्येप्रकरणी SIT नेमावी, ही राजकारण करण्याची वेळ नाही, तटकरेंची प्रतिक्रिया। पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही, मवियासोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलं, अंकुश काकडेंचा दावा। पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येण्याची शक्यता। पुण्यात युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही युतीची शक्यता नाही। बारामतीत उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुळेंची बैठक होणार। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त तिघे उद्या एकाच मंचावर येणार, सूत्रांची माहिती। आज संध्याकाळपर्यंत आमची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। कार्यक्रमासाठी एकत्र येणं म्हणजे राजकीय विचार जुळणं नाही, सुनील तटकरेंकडून स्पष्ट। ठाण्यात महायुतीचा प्राथमिक स्तरावरचा फॉर्म्युला ठरला। शिंदे रवींद्र चव्हाणांच्या 3 मॅरेथॉन बैठका। ठाण्यात शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत। महायुतीकडून उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी। योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना भाजप प्रचारात उतरवणार। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार। ठाण्यात भाजपकडून पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख, तर भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचाय, राऊतांची टीका। 30 तारखेपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंची सेना आणि मनसे चर्चा, उद्या निर्णय जाहीर करू, तर शरद पवारांनी सोबत यावं ही सर्वांचीच इच्छा, संजय राऊतांची माहिती। पुण्यात गुंड बंडू आंदेकरकडून मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत। संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप उर्फ आप्पा राऊतही निवडणुकीच्या रिंगणात। विक्रोळीतून संदीप राऊत निवडणूक लढवणार। पुण्यात पालिका निवडणुकीसाठी मवियाची 4.5 तास बैठक। बैठकीला पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे सेना तसंच मनसेचे नेतेही उपस्थित। भाजप आणि शिंदेंची शिवसेना छत्रपती संभाजीनगर महापालिका एकत्र लढणार। भाजप 45 तर शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। पत्रकार परिषदेत आज युतीची घोषणा करणार। पक्ष बदलला तरी नाती बदलणार नाहीत, काहीही झालं तरी काँग्रेसमध्येच राहणार, पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार नाही, प्रशांत जगतापांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार। राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी फडणवीसांचा पुरस्कारानं गौरव। आदित्य ठाकरेंची नाशिकच्या तपोवनला भेट। झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमवतील, तपोवनातील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंची टीका। ठाण्यात भाजपकडून पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख, तर भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचाय, राऊतांची टीका। चांदीनं 2.5 लाखांचा टप्पा ओलांडला। चांदी 20,000 तर सोनं 1,600 रुपयांनी महागलं। GST सह सोनं 1,43,000 तर चांदी 2,57,000 रुपयांवर। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, हवा अतिवाईट श्रेणीत। AQI 195 वर पोहोचला। प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली। पारा घसरणार, नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार। अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं।